नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत नियासिन म्हणजेच व्हिटॅमिन B3। हे आपल्या शरीराला आवश्यक पोषक आहे आणि हे आपल्याला शरीराला ऊर्जा मिळवून देते, तसेच त्वचेचे स्वास्थ्य राखते आणि त्वचेच्या समस्यावर परिणाम होऊ देत नाही। याशिवाय विषारी घटक शरीराच्या बाहेर फेकण्यास मदत करते, रक्तप्रवाह देखील सुधारण्यास मदत होऊ शकते, शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करू शकते। याशिवाय या कमीमुळे किंवा B3च्या कमीमुळे आपल्याला पेलाग्रा नावाचा रोग होऊ शकतो आणि हा पेलाग्रा नावाच्या रोगाची लक्षणे आहेत तर त्वचेवर लाल धब्बे येतात आणि पाचनतंत्राच्या समस्या निर्माण होतात, जसे की डायरिया होणे, वांत्या येणे, परत आणखी मानसिक विकार निर्माण होऊ शकतात किंवा मानसिक विकाराच्या समस्या निर्माण होतात, डिप्रेशन आहे, चिंता आहे, अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात। तर या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्याला अन्नपदार्थातून नियासिनचा पुरवठा कशा प्रकारे होऊ शकेल हे अन्नपदार्थ घेणे आवश्यक आहे। तर दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत, त्याशिवाय सूर्यफूल आहे, मांस आहे, मासे आहेत, परत पीनट्स आहे, ओट्स आहे आणि ब्राऊन राईस आहे। यामधून आपल्याला नियासिनचा पुरवठा होऊ शकतो आणि जर नियासिनचे निदान करायचे असेल तर आणि त्यावर उपचार करायचे असतील तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्लाही घेणे आवश्यक आहे। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तुमचं एक लाईक आम्हाला खूप काही प्रेरणा देते आणि नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते। तर धन्यवाद मैत्रिणींनो।